समचरण सरोजम सांगणीलामुदाभम जगन्हितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालांकन्धरंकञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। ओम नमो भगवते वासुदेवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी ज्ञानदेवा तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी बैसोनी अंतरी मद जागवानी तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी बैसोनी अंतरी मद जागवानी बैसोनी अंतरी मद जागवानी धारी मद जागवानी धारी अंतरी मद जागवानी धारी मद जागवानी सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन मंगल हारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय दशरथ अजिर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम सिय राममय सब जग जानी श्रीराम जय राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पाणी श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन मंगलहारी उमा सहित देवी जपत पुरारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय हनुमान गोसाई श्रीराम जय राम जय जय राम कृपा करो गुरुदेव की नाई श्रीराम जय राम जय जय राम मंगल भवन मंगल काय म्हणतात महाराज चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही हीन कोणी अंग किंवा कवणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड
तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा सज्जनाची व्याख्या करणारा, सज्जनाची लक्षणं सांगणारा, सज्जनाच्या स्वभाव गुण विशेषाचं वर्णन करणारा असा गोड अभंग आहे. तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथावकाश श्री गुरुकृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाल आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय ओशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलिनी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधेंजविसी बुजावुनी म्हणोनी साधका तुमावुली पिके सारस्वत तुझी पाबुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्न्य पल्लवे माते पंगुर विशील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोधना विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा सिया विलासिया ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधि करी रिमा वीरमुयती अधरसी धुना प्यायस्वन माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी वर्णी गुणनाम माझी वाणी वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम
भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित्तन्द्रसिंहं भजे ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्यामतनू अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावू जासु कृपा निर्मल मति पावू आये हनुमंत बिराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून आपणा सर्वांना मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनीवर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल परमपूज्य श्रद्धेय श्री बैरागी महाराज संजीवन समाधी सोहळा या निमित्ताचा असला उत्सव आजच्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्यापर्यंत आलेली आहे. अगदी अल्पशा वेळेमध्ये महाराजांच्या कृपेने आपणा सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगाकडे पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अनंत कृपा सागर भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून सज्जनाची व्याख्या करतायत. सज्जनाच्या स्वभाव गुणविशेषाचं चिंतन मांडतायत. संतांची आपल्याला ओळख व्हावी. दुसरा एक अर्थ असा आहे, आपण संताकडे पाहतो, पाहत नाही असं नाही, आपल्याला संत दिसतात. अजून थोडं पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपण संताकडे अवगुण पाहतो, गुण पाहत नाही. आणि अवगुण तेच पाहतात ज्याच्यामध्ये ते असतात. कळलं तर बरं होईल. विठ्ठल साधूकडे अवगुण नावाची वस्तू नाही. गीतेच्या भाषेत अवयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्य यज्ञस्य स्वाध्यायस्तव आर्जवम अहिंसा असत्यम क्रोधस्त्याग शांतिर पैशुनम दयाभूतेश्व लोलुप्तम मार्दवम ह्रीर चापलम. जी 26 गुण दैवी संपत्तीचे सांगितले ते ज्यांच्या ठिकाणी मुक्कामाला आहेत, ज्या गुणाने त्या साधूचा गौरव केलाय, अशा साधूमध्ये अवगुण पाहणं हा आपला दोष आहे. एक म्हणजे भगवान तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याकडे साधूकडे पाहण्याची एक नजर देत आहेत. आपल्याला नजर आहे, नजर नाही असं नाही, पण पाहण्याची नजर नाही. कळलं तर बरं होईल. अजून एक गंमत आहे, आपल्याला नजर आहे पण समोरच्याला नजर लागेल अशी नजर आहे. विठ्ठल एक शायर असं म्हणतो, नजर से नजर आना, नजर से नजर आना, नजर न लगे, नजर ऐसे आना नजराना लगे. विठ्ठल दुसरा विचार, साधूकडे पाहताना आपण निर्दोष दृष्टीने पाहिलं पाहिजे. ते निर्दोष आहे असंच पाहिलं पाहिजे. निर्दोष ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थितः. ब्रह्म निर्दोष आहे, सम आहे, ते सर्व ठिकाणी स्थित आहे. तसा महात्मा निर्दोष आहे, सम आहे, हेच आपल्याला कळलं पाहिजे. हा मुद्दा आहे. आपण पारिखे नाही ते, आपण पारिखे नाही ते,
ज्यांची पारख नाही असे अर्थ करा, आणि ज्यांच्याकडे आपले परकेपणा नाही असाही अर्थ करा. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा भ्रम शरीराचा, सर्वाभूती सम इहलोकी तोची, तोच साधू विठाला. असा जो साधू आहे त्या साधूकडे पाहण्याची नजर तुकोबरे आपल्याकडे देतात. अजून गंमत सांगतो, देवाकडे पाहण्याची नजर चुकली तरी चालते, जितेंद्र आव्हाड सारखी, पण साधूकडे पाहण्याची नजर चुकली की त्याचा बुडे भवनदी ताफा विठ्ठल. देवाने सांगितलंय शिशुपालासारख्या मोजून 100 शिव्या द्या, मी ऐकून घेईन, पण माझ्या भक्ताबद्दल, माझ्या महात्म्याबद्दल ब्र जरी काढाल तरी मला सहन होणार नाही. हरिदासाची निंदा नाही साहत गोविंदा, देवाला ते सहन होत नाही. संतासी क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे बरे नव्हे उभयलोकी त्याचे बरे नव्हे, क्षोभवी कोण्याही प्रकारे संतासी. हा मुद्दा आहे. संतांना कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्यांचा रोष ओढून घेऊ, ते रागवत नाहीत, हा मुद्दा आहे. पण ते रागवत नसले तरी ते ज्यांचं स्वरूप आहे ते रागवतात, हा मुद्दा आहे. त्याला ते सहन होत नाही. अजून सोपं सांगू का, तुम्ही कोणाच्याही घरी जा, त्यांच्या घरात जर 2 लेकरं असतील, त्या लेकराला जर तुम्ही चिमटा काढला, त्याला जर एखादी थोबाडीत मारलीच, म्हणजे मारत नाहीत कोणी, मारलीच, तर त्या घरातले त्या लेकराचे मायबाप तुम्हाला जेवायला देतील का शिव्या देतील? हे तुम्हाला कळलं तर बरं होईल. विठ्ठल. तसं संत देवाचं स्वरूप आहे. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. जी संत माझी रुपडी चोखडी आत्मज्ञाने, त्याच्याकडे दृष्टी पडो, हा तुकोबरायचा ज्ञानोबरायचा मुद्दा आहे. या मुद्द्याचा विचार तुकोबराय सांगतात. आता संतांकडे पाहायचं हा जर तुम्ही नजर देताय माहीत आहे, पण संत कसे ओळखायचे हा प्रश्न आहे की नाही. संत कोणाला म्हणायचं तर तुकोबरायने या अभंगामध्ये 4 जणांकडे संत या दृष्टीने पाहिलं. विशेष या 4 जणांमध्ये जे गुण आहेत ते एकामध्येच आहेत असं सांगायचं आहे. या 4 जणांमध्ये एक गुण आहे, पण साधूकडे 4ही गुण आहे असं सांगितलं तर बरं होईल. अजून लक्षात येण्यासाठी सांगतो. वृक्ष या जातीमध्ये संतांना चंदन संत वाटलं, तुकोबरायांना चंदन संत वाटलं. तसं बेशरमाचंही झाड आहे, पण ते संत वाटण्यासारखं नाही. काही माणसं असतातच बेशरम. अरे लोग शर्म से शर्माते हैं, अरे लोग शर्म से शर्माते हैं, मगर हम इतने बेशर्म हैं कि शर्म हमसे ही शर्माती है. विठाला. मग तुकोबराने चंदनाला संत म्हटलंय एक, पण चंदनाला जरी संत म्हटलं तर त्याच्यात काहीतरी अवगुण आहेत. अवगुणाला सुद्धा ज्या दृष्टीने गुण दिसतात त्याला संत म्हणा, असा एक विचार आहे. दगडाच्या जातीमध्ये परीस संत आहे, पदार्थाच्या जातीमध्ये साखर संत आहे, आणि प्रकाश देण्याच्या जातीमध्ये दिवा संत आहे. या चौघांना तुकोबराय संत म्हणतात. यांच्यामध्ये काय उणा अधिक आहे ते पाहू, आणि संतांमध्ये काय अधिक आहे ते सांगू. विठाला. चंदन तर आपल्याकडे नाहीत, तसं लोक आपल्याला चंदन लावतात, कळलं का? हा, हे कळलं तर बरं होईल. विठ्ठल. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम नाही गजे गजे, साधवो नाही सर्वत्रम चंदनम नाही वने वने. प्रत्येक चंदनात वन नाही. दक्षिणेकडे चंदन मिळतं. वीरप्पण होता बिचारा, मेला म्हणाव का मारला म्हणाव? मारला, मेला नाही, मारला. चंदनाचा तस्कर होता. तो जसा चंदनाचा तस्कर आहे तसे साधूचे पण तस्कर आहेत. हा, आमच्या मुंबई भाषेत सांगतो, मुंबईच्या. जसे चंदनाचे तस्कर आहेत तसे साधूचे तस्कर आहेत. कसे? बिल्डर लाईन मध्ये जसे 60-40 असतात, तसे महाराजाच्या पाकिटात 60-40 करणारे असतात. विठाला. ही पण तस्करच आहे.
तसं चंदन विकतायत ना म्हणून असं चंदन लावतात, एवढंच फरक आहे. विनोद सोडून द्या. हा, फक्त बाउन्सर जाऊ देऊ नका विठ्ठला. वृक्ष या जातीमध्ये चंदन संत आहे. तर बाकी वृक्षाचा विचार सोडून द्या, पण चंदन या वृक्षाचा विचार करा. तो कोबराय तुम्ही चंदनाला संत म्हणता कशावरून? तुका म्हणी गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन. चंदनाचे अंगी जे गुण तेच संतांच्या अंगी गुणधर्म आहे असं सांगायचं आहे. दुसरा विचार असा, चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदन काय करतं? चंदन बोरी बाबळीला सुगंधी करतं, बोरीला सुगंध करतं, बाबळीला सुगंध करतं. बोरी बाबळी काटेरी असतात, बरोबर आहे ना? बरीच माणसं काटेरी असतात, पण साधू जवळ गेल्यानंतर त्यांच्या काट्याकडे कोणी बघत नाही, कळलं का? तुमच्या काट्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं की समजायचं तुम्ही चंदन झालात, कळलं तर बरं होईल. विनोद सोडून द्या. एरवी बोरी आणि बाबळी कुंपणाशिवाय आणि सरपणाशिवाय वापरत नाहीत, बरोबर आहे ना? कुंपण आणि सरपण या दोनच गोष्टी बोरी बाबळीला आहेत. पण चंदनाच्या शेजारी राहिले, चंदनाला त्रास दिला, पण चंदनाने त्याला सुगंध दिला आणि त्याला किंमत दिली. बरं, नुसता सुगंध दिला नाही, नुसती किंमत दिली नाही, देवाच्या मस्तकावर जागा दिली. साधू बरोबर राहाल तर देव तुम्हाला डोक्यावर घ्यायची ताकद ठेवील. आणि जगाबरोबर राहाल तर देव लात मारील. लोक लाथा खातात पण साधू जवळ राहत नाही कळलं तर उलट सांगू का? मी थोडं उलट सांगतो, लक्षात येईल. साडू मोठा की साधू मोठा हे तुमच्या तालुक्यात कसं आहे मला माहित नाही. आमच्या कथेत एका मावशीला विचारलं, मावशी साडू मोठा की साधू मोठा? ती म्हणली साडू मोठा, उसने पैसे देतो. साधूलाच पैसे द्यावे लागतात. विठ्ठल साडू वर्षभर जेवला तरी तुम्हाला पुण्य लागणार नाही, पण साधू वर्षातून एकदा जेवला तरी वर्षाची पुण्यही देऊन जाईल. साधू मोठा हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग चंदन वृक्ष असून बोरी बाबळीला त्याच्या काट्याकडे दुर्लक्ष करून, त्याला सुगंध देऊन, त्याला स्वतःची किंमत देऊन आणि त्याही व्यतिरिक्त भगवंताच्या मस्तकावर जागा देतो. मग चंदनाच्या शेजारी राहणं चांगलं आहे. तुम्ही कोणाच्या शेजारी राहता यावरून तुम्ही कसे आहात हे ठरतं. तुमच्या शेजारी कोण आहे यावरून ठरतं तुमचा स्वभाव काय आहे. तुम्ही कुत्र्याच्या शेजारी राहत असाल तर मी काय करणार त्या? विठ्ठल काही लोक कुत्र्याच्या शेजारी राहतात, काही लोक मांजरीच्या शेजारी राहतात, काही लोक वाघाच्या शेजारी राहतात. विठ्ठल अजून गंमत सांगतो. वाघ पिंजऱ्यात असला तरी डरकाळी वाघाचीच असते. हा, यॉर्कर गेला. विठ्ठल तसं संतच आहे. जरी मानवी देह धारण केला, दिसायला मनुष्य असले तरी पिंजऱ्यातल्या वाघासारखेच आहे आणि डरकाळी वाघासारखीच असणार. हे त्याचं उत्तर आहे. भगवान तो खूप बरं आहे. वृक्ष या जातीमध्ये चंदनाला संत म्हणतात. महाराज तुम्ही चंदनाला संत म्हणताय, पण आम्हाला चंदनामध्ये काही दोष दिसतात. त्या दोषाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पहिला दोष सांगितला काय? चंदन वेळूला सुगंधी करत नाही, चंदन दगडाला सुगंधी करत नाही, चंदन अग्नीत पडलं तर जळून जातं आणि चंदनाच्या शरीराला, त्या झाडाला सर्प वेटोळे मारून असतं. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल सांगा. याच्यात हे दोष आम्हाला दिसतात आणि तुम्ही सरळ चंदनाला संत म्हणता. तुमचं म्हणणं चुकीचं का आमचं म्हणणं चुकीचं? तो कुबरे म्हणले तुमचंही म्हणणं बरोबर आहे, पण ऐका तर खरं. त्याच्या पुढचं ऐका. चंदन वेळूला सुगंधी करत नाही, मान्य करतच नाही, कारण वेळू आतल्या गाठीचा असतो. तसे बरेच लोक आतल्या गाठीचे असतात आणि जे आतल्या गाठीचे असतात ना, त्यांना माईक देऊन पुढे उभं करावं. येरती माईक दुःखाची नाही आधी. ज्या वेळूला चंदन सुगंधी करत नाही, संतांनी त्या वेळूला पताका लावून पुढं केलं. विठ्ठल पताका लावला
झेंड्याला पुढं केलं आणि पताका दिल्यामुळे त्याचा मोठेपणा वाढला, त्याची किंमत वाढली. आतल्या गाठीच्या माणसाच्या हातात पताका द्या, नाही तर सप्त्यात फटाका फुटतो. लक्षात घ्या. वेळू केळी का सुगंधी होत नाही? म्हणजे केळी ओली असते आणि तो गाभा असतो, तो सुगंधी होऊ शकत नाही. पण संतांनी त्याच्यावरही मात केली. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करो भोजन पंगती, ब्रह्मरस करो भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करो भोजन पंगती, ब्रह्मरस करो भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, रस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस भोजन संतांनी केळीचे दोन उपयोग केले. केळीला मंडपाच्या द्वारात महिरप म्हणून उभं केलं स्वागतासाठी, आणि ब्रह्मरसाचं भोजन करण्यासाठी पात्र म्हणून वापरलं. आता डॉक्टर सांगतात केळीच्या पानावर जेवण चांगलं असतं. विठ्ठल ज्याला सुगंध देता येत नाही त्याला पंक्तीला घेतलंय, ज्याला सुगंध देता येत नाही त्याला झेंडा लावून पुढं केलंय. अजून काय पाहिजे सांगा बरं. तुम्ही संताकडे कसेही जा, ते तुमचा वापर नाही करत. जे लोक तुमचा वापर करतात त्यांना दाखवून देतात तुम्ही यांचा वापर करून चूक केली. लक्षात आलं तर बरं होईल. केळी वेळू दगडाला सुगंधी करत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? दगड सुगंधी होत नाही, पण दगडावर चंदन उगाळलं जातं. पूर्वी मंदिरामध्ये मूर्तीला उटी लावली जायची चंदनाची. पूर्वी एसी नव्हते, आता एसी लावल्यामुळे मूर्त्या तडकतायत. चंदनाचा लेप लावून कुठलीही मूर्ती तडकलेली नाही. विठ्ठल आता थोडं गंमत म्हणून सांगू का? जर मूर्ती तडकू शकत नाही तर माणूस कसा तडकेल? जर माणूस तडकत असेल तर समजायचा तो चंदनाच्या जवळ नाही. कळलं का? त्याच्या बायकोचं नाव चंदना असेल. विठ्ठल फार लवकर कळतं तुम्हाला, हरकत नाही. दगडाला सुगंधी करत नाही. ठीक आहे महाराज, अग्नीमध्ये जर चंदन सापडलं तर ते अग्नी होतं. मग तुमचं काय म्हणणं आहे? ते जळतं का? खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घेपती एक वाटे अग्नी माझी. अग्नीत आल्यानंतर मग हे चंदनाचे कोळसे खैराचे कोळसे कसं सांगणार? तुकोबरे म्हणले त्याचा एक अर्थ असा आहे, साधू देहावर उदास असतो, तो देहाला कधीच अग्नीला समर्पित करायला तयार असतो. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. तो एवढा मोठा आहे, अग्नीचा काय संबंध आहे? तो का म्हणे आम्ही झागलो अग्निरूप, तो अग्निरूप झालाय. लागो नेदू पाप पुण्य अंगा. त्याने जर देह ठेवलाच तर लोक फार त्रास देतील, म्हणून संजीवन समाधी घेतात. विठ्ठल ठीक आहे. अजून एक गंमत आहे. पूर्वी राजा मरण पावला तर त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे. आता जर एखादा नेता गेला तर त्यालाही चंदनावर जाळतात. मग याच्यात तुमचं काय मत आहे? प्राचार्य केवी बेलसरांनी याच्यात गंमत केली.
आता नेता कोणाला म्हणतात? जे जे शासनाकडे येते ते ते न विचारता घरी नेते, त्याला म्हणावं नेते. बरं, नेते तर नेते, हिशेब पण नाही देते. जो हिशेब नाही देते त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून देते, कारण निवडून द्यायचे तुम्ही काहीतरी घेते म्हणून तर गप्प बसते. एकाने विचारलं, तुम्हाला कसे कळते? तुमच्या रस्त्यावरून कळते. विठ्ठल आता याला वेगळं चंदन लावायची गरज नाही. विठ्ठल महाराज, मग नेता मरण पावल्यावर त्याला चंदनाच्या सरणावर जाळण्याचं कारण काय? तर प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी त्याचं उत्तर दिलं, त्याच्या राजकारणाचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याला चंदनात जाळतात. विठ्ठल आणखी एक गंमत सांगितली. चंदनाचे गावी सर्पाची सर्प त्याला वेटोळे मारून असतो. मग तुमचं म्हणणं काय? तुकोबाने त्याचं 2 उत्तर केलेत, पुन्हा गोड उत्तर केलं. जसं चंदनाच्या झाडाला सर्प वेटोळे मारून असतो, सर्प हा सुगंध प्रिय आहे आणि सर्प हा शीतल प्रिय आहे. चंदन शीतल असतं, सर्पाच्या विषामुळे त्याला दाह होतो. आता उन्हाळ्यात जेव्हा सर्प बाहेर पडतात ते थंडीसाठीच बाहेर पडतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यांना त्यांच्या शरीराचा दाह होतो. तसं देवाने प्रत्येक साधू जवळ एक सापाच्या जातीचा माणूस मुद्दाम ठेवलाय, त्याचं भजन बंद पडू नये म्हणून. विठ्ठल लोक म्हणतात तो नसल्यावर जाऊ. कळलं का? तो नसल्यावर जाऊ. तो असला की सापासारखा फसकन अंगावर येतो म्हणजे. तो नसल्यावर जाऊ. देवाने ती योजना केली. विठ्ठल अजून गंमत पा. देव सर्पाच्या बेडवर झोपले, महादेवाने सर्प गळ्यात घातलाय आणि साधूच्या जवळ सापाच्या जातीचा माणूस आहे. काय फरक पडले सांगा बरं? फरक आपल्या नजरेचा का साधूचा आहे? चंदनाचे हात आणि पाय या शब्दाचा अर्थ असा, नख शिकांत जो सुगंधी आहे, त्याची फुलं पण तेवढी सुगंधी आहे. त्याचं मूळ, पान, फळ, त्याला फळ काय म्हणता? तेच फळ आहे, तेच सुगंधी आहे. दुसरा अर्थ असा करायचा, हातपायापासून सुगंधी आहे शब्दाचा अर्थ, साधूने जिथे पाय ठेवला ते गाव पवित्र होतं, साधूने ज्याला हात लावला तो पवित्र होतो. विठ्ठल आता उदाहरण सांगतो, ऐकलेलं आहे, जी टॉकीजच्या कीर्तनात ऐकलं. दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. रामायणामध्ये सेतुबंधनाचं काम चाललं होतं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत होता. तिथे खारुताई होती. तिच्या लक्षात आलं, आपण रामाचं काहीतरी काम केलं पाहिजे, रामाच्या कामात आपण सहभागी झालं पाहिजे. अक्षताचा कलश का असेना, पण आपण आपल्या अक्षता तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पोचत नसेल तर नमस्कार तरी पोचला पाहिजे. तिच्या लक्षात आलं म्हणून तिने काय केलं, आपल्या इवल्याच्या हातामध्ये चिखल गोळा केला आणि त्या दगडाच्या सांधीमध्ये टाकत होती. तिची एक भावना होती, या दगडाच्या सांधीतून जे समुद्राचं खारं पाणी येईल ते पाणी भगवंताच्या चरणाला स्पर्श करेल आणि ते स्पर्श झालेलं पाणी देवाला काही इजा होईल. तिच्या ही भावना लक्षात नाही की देव मारुतीच्या खांद्यावर बसून जाणार आहेत. तिच्या हे लक्षातही नाही, पण तिची भावना. याचा अर्थ असा, रामायणात खारुताईला पण टेंडर भेटत होतं. बोला, आता टेंडर भेटतं कोणाला, खातं कोण, खातच असं आहे. विठ्ठल काही नोकरीच्या भानगडीत लागू नका, सरळ महाराज व्हा. ज्याला ज्याला महाराज होता येत नाही त्यांनी पोतराज व्हा. विठ्ठल किती सोपं आहे. जे जे सरकारी नोकरीला आहेत त्यांना महिन्याने पगार होतो. बरोबर आहे ना? आम्हाला दिवसातून 4 वेळा पगार होतो. लोक म्हणतात, महाराज तुमची मजा, एकदा महाराज होऊन बघ. कशाला नाराज होतो? महाराज व्हावं त्याने नाराज होऊ नये, नाराज व्हावं त्याने महाराज होऊ नये. खारुताईला टेंडर भेटत होतं.
काही वानरांकडे सांगे मध्ये मध्ये लोडबोड करू नका बदलो, मरशील, दगडाखाली येशील, चिरडशील. तिने विचार केला मेले तरी चालेल पण रामाच्या कामात मरणी, रामाच्या सेवेत मरणी. योगायोगाने ती ते काम करत असताना मारुतिरायाचा पाय तिच्या शेपटीवर पडला. आता मारुतिराय भीमकरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तिला वेदना झाल्या, असह्य वेदना झाल्या. ती किंचाळली. रामप्रभू धावत गेले तिच्याजवळ, तिला उचललं, हातावर घेतलं, तिच्या पाठीवर अशा 3 बोटांनी हात फिरवला. त्या अजूनही 3 रेषा आहेत, अजूनही खारुताईच्या पाठीवर 3 रेषा आहेत. तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिच्या मुगाच्या डाळीसारखे डोळे आणि आपले कमळासारखे डोळे तिच्या डोळ्यात डोळे घातले, नजरेत नजर घातली. आणि देवाने पाहिल्यानंतर काय तिला आनंद वाटला. देव म्हणतात खरंच ग, तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिलाय, तुला वेदना झाल्या असतील ना, सांग मला, नाव सांग, मी त्याला शिक्षा करीन. तिने सांगितलं जाऊ दे ना देवा, तुमचं काम नाही ते. एवढासा प्राणी रामाला बोलू शकतो, ही रामराज्याची ताकद होती. आता रामावर कोणीही बोलतं विठ्ठल. एकाने रावणावर पुस्तक लिहिले विठ्ठल. लिहा हरकत नाही, पण रावण सुद्धा रामाच्याच बाणाने मेला हे लक्षात ठेवा. असं फार काय एका बाणात रामबाण, सोप्या भाषेत. भगवान म्हणले अगं असं कसं, तुला माहिती मी कोण आहे, धर्माची तू मूर्ती, मी धर्ममूर्ती आहे. रामो विग्रहवान धर्म, वाल्मिकी ऋषी म्हणतात, मी शिक्षा करीन. तिने सांगितलं भगवान तुमचं काम शिक्षा करणं नाही. लोकाभिराम मरण रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये कारुण्य रूपं करुणाकरंतं. तुम्ही केवळ करुणा करू शकता. देवा तू कृपा करुणा सिंधू. आता देव होते ते पोलिसासारखं क्रॉस एक्झामिनेशन केलं. जर मी शिक्षा करू शकत नाही तर तू सांग काय शिक्षा करायची, मी ती शिक्षा करतो. त्यांनी सांगितलं भगवान मी सांगितलेली शिक्षा पण तुम्ही करू शकत नाही, कळलं का? आता देवाला कमी मोठा चॅलेंज असेल तो. ज्याची पत्नी दुश्मनाने चोरून नेली आणि त्याला जर कोणी उपदेश करत असेल तर त्याला कसं वाटेल सांगा ना. रामप्रभू अगं म्हण तर, सांग तर, मी प्रयत्न तर करीन. तिने सांगितलं तुम्हाला जर माझ्याकडून ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याला शिक्षा द्यायची आहे ना, तर माझ्याकडून शिक्षा त्याला अशी आहे. कशी? जसं मला उचललं, हातावर धरलं, मला गोंजारलं, माझ्या नजरेत नजर घातली, तसं ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलाय त्याला पण तुम्ही तुमच्या मांडीवर बसवायचं, त्याच्या पाठीवर हात फिरवायचा, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याच्या नजरेत नजर घालायची. ही माझ्याकडून त्याला शिक्षा. रामप्रभू म्हणे तुला शिक्षेतलं काही कळतं का? ज्याने आपले वारीमध्ये 50 रुपये खाल्ले त्याचे 500 रुपये खाणं म्हणजे शिक्षा. बरोबर आहे ना? GST लावून. तिने सांगितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही मी सांगितलेली पण शिक्षा करू शकत नाही, म्हणून मी तुमच्याकडून वचन घेतलं. तर तुम्ही म्हणाल मी आईला वचन देऊन इथपर्यंत आलो, तुला पण वचन देऊ. आता वचन दिले तर सांगा शिक्षा देणार की नाही. ते म्हणले मी शिक्षा देतो, पण त्या शिक्षेचा अर्थ काय आणि ज्याने तुझ्या शेपटीवर पाय दिला त्याचं नाव काय सांग. तिने सांगितलं भगवान ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याचं नाव आहे मारुती. तुम्ही शिक्षा कराल का सांगा. एक. दुसरं कारण, मी त्याला माझ्यासारखं त्याला उचलून घ्या, मांडीवर बसवा, डोक्यावर हात ठेवा, पाठीवर हात फिरवा, नजरेत नजर घाला असं का सांगितलं कळतं का? कारण त्याच्या पायाखाली आले म्हणून तुम्ही मला हातावर घेतलंय. कुणाच्या तरी पायाखाली या, नाही तर कुणाच्या तरी पायाजवळ राहा, देव उचलून घेईल. विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदनाचा. येड्या बाबळीजवळ राहण्यापेक्षा चंदनाजवळ राहा. हे चंदनाचे गुणधर्म आहेत. आणखी काय करता चंदन? तापली चंदन निवविते कुडी त्रिगुण तो काढी संत संग. संत संग काय करतात? त्रिगुण काढतात. जसं चंदन शीतलता देतं
तसं त्रिगुण गेल्याशिवाय मनुष्य शांत होत नाही. गुणातीत स उच्यते 14व्या अध्यायात त्याचं चिंतन आहे. आणि जो गुणातीत आहे ना त्याचं नाव आहे अत्री, आणि जो गुणातीत आहे ना त्यांच्या लेकराचं नाव आहे दत्तात्रय. इतकं सहज होतं. याला बैरागी म्हणा. विठ्ठल साधू पाण्यासारखा शांत पाहिजे, पाण्यासारखा मधुर पाहिजे, आणि पाण्यासारखा शीतल पाहिजे. फार खळखळ करायला लागला की समजायचं हे गावात राहत नाही आता. मग ते फ्लॅट घेणार. विठ्ठल बरं आहे सांगता. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाच्या बाबतीत असा विचार जेव्हा केला तेव्हा चंदन आपल्याकडे भेटत नाही हा लक्ष. हा एक पहिला मुद्दा आला. पंढरपुरात मिळतं ते कवठेकराकडं. ते जवळजवळ 200 रुपये काहीतरी 100 ग्रॅम आहे, म्हणजे 2000 रुपये किलो आहे. बरोबर आहे. आणि बाजारात मिळतं ते खोड आहे, त्याची खोड जात ही लक्षात असू द्या. विठ्ठल चंदनाचं वैशिष्ट्य आहे. चंदन कमी पडलं तर तुकोबाराने दुसरं उदाहरण घेतलं. परीस ते अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे विठ्ठल परिसा नाही हीन कोणे अंगी. परिस दगड दगड आहे. परिसाबद्दल माहित आहे. 1-2 उदाहरण सांगतो, थांबतो. माझी वेळ संपत आली, पुढचं येत नाही समजा. हा आम्ही मुंबईकर वेळेच्या बाबतीत फार शार्प असतो. विठ्ठल आणि लोकलला उभं राहायचं लक्षात येईल. ठीक आहे, प्रयत्न करू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. निदान भोज्याला शिवून तर येऊ. विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन. त्याचं उदारत्व सांगितलं. आणि मग परीस सांगत असताना दगड आहे. आपण दगडामध्ये माहिती आहे कोटा, मार्बल, मार्बोनेट, ग्रॅनाइट वगैरे ही दगड आहे. पण ही दगड फार किमतीची नाही. हिरा फार किमतीचा आहे, पण हिऱ्यापेक्षा किमतीला नसला तरी त्याची किंमत अमूल्य आहे. त्याचं नाव आहे परीस. ओबडधोबड आहे दिसायला, आपल्याला माहिती नाही. मी 2 उदाहरणं म्हणतो 3 पद्धतीने. विठ्ठल परीस. परीस लोखंडावर पडलं किंवा लोखंड परिसावर पडलं काय होतं? सोनं. आमच्या मुंबईला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंग झाली आणि परिसाच्या नावाची सुपारी दिली, कळलं का? आणि सुपारी दिली कुऱ्हाडीला.
सांगितलं हा आपली जात बाटवायला लागला, कळलं का? परिसाने आपल्या जातीतल्या बऱ्याच लोकांना बाटवले, बरेच लोखंड सोने केले, कळलं का? आता याच्यातली गंमत सांगू, ज्ञानबाची मेख म्हणतात त्याला. अशी कोणती जात नाही की त्या जातीत संत झाला नाही, फक्त त्या जातीला कळलं नाही त्या जातीची खंत आहे. आता त्याच्याही पुढची गंमत आहे, लोक संताच्या जातीचे कमी झाले, संताला जाती तोडणारी जास्त झाली. संताची एकच जात ऐसी कळवळ्याची, आईची आणि साधूची एकच जात. ज्याच्या ज्याच्याकडे हा कळवळा दिसेल समजा ती आई आहे किंवा साधू आहे. विठाला त्या कळवळ्याच्या पुढे तुकोबांनी शब्द वापरले, हात पाय, हातही पायही चंदन, परिसानाही न कोणी अंग. उदाहरण 2 पद्धतीने. बोलू नका, बोलू नका, बोलू द्या, त्यांना जागा द्या, थोडी जागा द्या. हा, हरकत सगळं जागेसाठी चालले आहेत. जागा वाटप सुरू झाले आहेत. विठ्ठल महाराज लोकांच्या सप्त्यात पण जागा ठरलेल्या आहेत, कळलं का? आणि त्या ठरलेल्या महाराजांच्या आहेत, कळलं तर बरं होईल. परीस एक लहान लेकरू हातात लोखंडाची डबी घेऊन धावत सुटलं. गंजलेली डबी, झाकण उघडत नव्हतं. ती डबी वाजत होती म्हणून सारखा वाजवत होता. तर वाजत असताना बराच वेळ ती वाजवल्यानंतर ती एकदम सोन्याची झाली. त्या पोराने ती खाली आपटली. आजोबा, आजोबा धावत आले. काय रे बाळा? ती म्हणली, बा डबी. आजोबांनी पहिली लोखंडाची डबी देवाऱ्याजवळ होती, याने वाजवत बराच वेळ वाजवत होता. उघडून पाहिली तर त्यात कागदाचा बोळा होता आणि त्या बोळ्यामध्ये परीस गुंडाळलेला होता. त्या मुलाने ती सतत वाजवल्यामुळे निरपेक्ष खेळण्याच्या नादात खेळकर वृत्तीने आवाज येतोय म्हणून वाजवल्यामुळे खसखशीच्या कणा एवढा छिद्र पडलं आणि त्या छिद्रातून त्या परिसाला स्पर्श झाला लोखंडाचा आणि लोखंडाचं. तुम्ही लेकरासारखे खेळकर राहिलात ना तर तुमचंही सोनं होईल, कळलं तर बरं होईल. पण खसखशी एवढा तरी तुमचा स्पर्श झाला पाहिजे. विठ्ठल उदाहरण क्रमांक 2. एका गुरुकडे परीस होता. गावातल्या पाटलाने सांगितलं, याच्या घरी जा, परीस घेऊन ये, तुझ्या वजना इतकं सोनं दे. 12 वर्ष तो गुरुजींजवळ होता. 12 वर्षात त्याला काही परीस सापडला. 12 वर्षांनी कुंभमेळा आला. गुरुजी गेले 1.5 महिन्यासाठी कुंभमेळ्याला. त्याला मग काय संधी सापडली. जगदाकारी झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता, अवघी आपुलीची आता लाज आणि चिंता दुरावली. त्याने आश्रमातला कोपरा खणून काढला, पण त्याला परीस सापडला नाही. 1.5 महिन्याने गुरुजी आले आणि आश्रम ओला दिसला. ते म्हणले, बाळा आश्रम ओला कसं काय? ते म्हणले, पाऊस पडला. ते म्हणले, फक्त आश्रमातच पडला का काय? खरं सांग काय झालं? नाही म्हणले, मी आश्रम सारवलाय. गुरुजी म्हणले, एवढ्या वर्षात तू कधी केरसुनी हातात धरली नाही आणि आज आश्रम सारवलाय. काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात, सांग बरं. गुरुजी खरं सांगू? म्हणजे सांग. तुमच्याकडे परीस आहे असं मला 12 वर्षापूर्वी कळलं. गावच्या पाटलाने मला सांगितलं तेवढा परीस आणून दे, तुझ्या वजना एवढं सोनं देईन. म्हणून मी ती परीस घ्यायला 12 वर्ष थांबलो. 12 वर्षात काही परीस भेटलं नाही. 12 वर्षांनी तुम्ही कुंभमेळ्याला गेले. 1.5 महिना मला संधी मिळाली. मी 1.5 महिन्यात आश्रमातला कोपरा खणून काढला, पण मला परीस भेटला. गुरुजी म्हणले, अरे वेड्या, आला त्या दिवशी जरी विचारलं असतंस की मला परीस पाहिजे, मी तुला दिला असता. मला काय करायचं आहे? अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. तुला परीसच पाहिजे ना, जा देवाऱ्याखाली लोखंडाची डबी ती घेऊन ये. ते म्हणले, त्याच्यात परीस आहे? हो म्हणले. गुरुजी द्यायचं असेल तर हो सांगा, नाही तर नाही सांगा, कशाला माझी मस्करी करता? म्हणजे
मी परीस पाहिलं नाही, पण परिसाबद्दल ऐकू नये. लोखंडाच्या डबीत जर तुम्ही परीस आहे म्हणता, एक तर तुमच्याकडे नाही किंवा तुमची दानत नाही. कळलं का? हा, गुरुला आणि साधूला बरेच लोक असं बोलतात. काही लोक गुरुला बोलतात, गुरुजी तुम्हाला कळत नाही. बरोबर आहे, मला कळत नाही म्हणून तुला शिष्य केलंय. मला कळत असतं कशाला दुकान मांडलं असतं मी. विठाला आणला डबा त्याने. गुरुजीने उघडला, एक चिंदी होती, ते चिंदीत गुंडाळलेला परीस काढला आणि तो डबीत ठेवल्याबरोबर ते डबी सोन्याची झाली. झाकण एका हातात, डबी एका हातात. झाकणाचं काही सोनं झालं नाही, परीस लावलेला डबीला सोनं झाल्याबरोबर त्याचे डोळे चकाकायला लागले. अरे बापरे गुरुजी, मग एवढे दिवस याचं सोनं का नाही झालं? मग गुरुजीने ती चिंदी दाखवली. ते म्हणले, याच्यात आणि तुझ्यात फक्त चिंदी होती रे विठ्ठल. तेवढी चिंदी जरी असली तरी आपलं सोनं होत नाही. विठ्ठल परिसा नाही हीन कवणी अंग. आपल्याकडे प्रमाण आहे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. भागवतांनी गर्जना केली, किरात हुणांद्र पुलिंद पुलकसा आभीर कंका यवना खसादया येनेच पापा यदपाश्रया श्रेया शुद्धंती तस्मै प्रवैष्णवी नमः. साधू याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वर्णन आलंय. कोण झाले पावन? प्रश्न केलाय. कुळाने जातीने कोण पावन झाले? तुम्हाला जर खरंच पावन व्हायचं तर साधू जवळ जा. तुम्ही जसे असाल तसे, जिथे असाल तिथून जा. ते जिथे असतील तिथून तुम्हाला मोकळ करतील. त्यांना किती वेळ लागतो? किती वेळ? मी 2 उदाहरणं दिली. खसखशीच्या कणा एवढा स्पर्श झाला हो तरी सोनं झालं. साधूचा एक नजर जरी पडली तरी आपलं काम होतं. आणि गंमत आहे, लोक साधूच्या वाऱ्याला उभं राहत नाहीत, साधूला वाऱ्याला उभं करत नाहीत. आणि पुन्हा म्हणतात अहंकाराचा वारा. खूप बरं सांगत नाही. अजून गंमत आहे, कुत्रा आले म्हणून सांगतो. संत समागम भावे त्याचे द्वारी श्वान याती. तुकोबरायचं कुत्र्याचं काही वाकडं नाही, कुत्र्याच्या शेपटीशीच वाकडं आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, बऱ्याच कुत्र्यांची शेपूट, बऱ्याच म्हणू का सगळ्या म्हणू, पण मी म्हणतो जरी एखाद्या कुत्र्याची शेपूट सरळ होत नसेल तर सप्त्यापुरती नळीत घाला. आणि सप्ताह झाल्यावर, काला झाल्यावर जर वाकडी झाली तर शेपूट कापा. ती पण फॅशन आहे. प्रमाण आहे. करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुंस, खापरा परिस काय करी. परीस खापराचं सोनं करीत नाही, पण लोखंडाचं करता, तांब्या पितळेचंही करेल, याच्यात नवल नाही. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही तिथं जाता हे महत्वाचं आहे. जाणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. एकदा गेलात, त्यांची कृपा झाली, त्यांची नजर जरी पडली तर काम झालं. तुकोबर आहे सांगतात. पण तुकोबर आहे, परीस दगड आहे, इकडे भेटत नाही, ओळखता येत नाही. नामदेवरायाच्या काळात परिसा भागवत होते, त्यांना रुक्मिणी आईसाहेबांनी परीस दिला होता आणि त्यांच्या बायकोकडून नामदेव महाराजांच्या बायकोने मागून आणला होता. कळलं का? साधूच्या बायकोला पण वाटलं आपल्या घरी परीस असावा, तर महाराजाच्या बायकोला फ्रीज नको कसं वाटेल? आयफोन पाहिजे. विठ्ठल अरे तुला आयफोन पाहिजे, तुझ्या बापाला सांग, मला कार त्रास देते. विनोदाचा भाग सोडून द्या. भगवान तू खूप बरं आहे सांगतात. कल्पना कर, खापराचं सोनं होत नाही. तसे काही माणसं साधूजवळ मरेपर्यंत राहतात, पण त्यांचं सोनं होत नाही. ते खापरासारखे किंवा चिंदीसारखे असतात.
त्यांचं लक्ष फक्त ते बुकेवर, शालीवर, शर्ट पीसवर आणि पंक्तीवर. कळलं का? आपण पंक्ती पठाण आहोत. पंक्ती पठाण. साधूने एक घास जरी उचलून आपल्याला दिलं तरी आपलं जीवन बदलून जाईल. श्री गुरुचे उशिटे लाभे जई अवचटे, तेने तो समाधी सुखासी विटे. काय ताकद आहे कल्पना. भगवान तुकोबराय सांगतात, साधू काय ते पाहू नका, साधूची जात पाहू नका. जात पाहू नका. साधूच्याकडे एक जात पहा, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम आहे का, आणि आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे का. अहो असतेच, प्रश्नच नाही. आता याच्यात अजून एक गंमत आहे. जो उदार आहे चंदनासारखा आणि ज्याचा स्पर्श झाल्यानंतर आपलं सोनं होतं, त्याला साधू म्हणा. पण अजून 2 गोष्टी कमी पडल्या, तुकोबारांनी लक्षात घेतल्या, आणि त्या 2 गोष्टी तुकोबारांनी पुढच्या चरणात सांगितल्या. दीपा नाही पाटे पोटी अंधकार, दीपा नाही पोटी पाटी अंधकार, दीपा नाही पोटी पाटी अंधकार, दीपा नाही पोटी पोटी अंधकार, दीपा नाही पोटी पाटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी सर्वांगी साखर गोड झाले, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, अंधकार. शाळेमध्ये एक वही असते आणि त्या वहीला शुद्ध लेखनाची वही म्हणतात. त्याला पाठपोट बघितलं जातं. विठ्ठल विठ्ठल गुगली म्हणतात याला. विठ्ठल दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दिवा पहा. जुनी म्हण, दिव्याखाली सरकारी दिव्याच्या वर अंधार आहे. विठ्ठल हा, हे लवकर कळेल तुमच्या लक्षात येईल. दीपा नाही पाठी. अरे व्यवहारात जो दिवा आहे ना, त्याच्यामध्ये तेल वात ज्योत लागते. संत जे दिवे आहेत ना, संत कृपेचे हे दीप करी वैराग्याचे माग संत संघाची लाभ, संत कृपेचे
कृपेचे दीप. आता आपल्याकडे बरेच दिवे आहेत. काही लोक घरी दिवे लावतात, बाहेर दिवे लावत नाहीत. काही बाहेरच लावतात, घरी लावत नाही. काही दिल्लीत दिवा लावतात, भारतात उजेड पडतो. आणि दिवा लावायला दिल्लीला जातात. कळलं का? दिल्लीचं नावच आहे देहलीज. त्यातला अपॉस्ट्रॉफी एस काढला इंग्रजांनी, देहली केलं. आणि मग इंग्रजांनी दिल्ली केलं. उंबऱ्यावर दिवा लावला की घरात आणि बाहेर उजेड पडतो, तसं दिल्लीत दिवा लावला की उजेड पडतो. कळलं का? पण दिवा संतांचा विचार आहे. भागवतामध्ये, गीतेमध्ये दिवा सांगितलंय, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. तो ज्ञानाचा दिवा आहे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज सांगतात. शुकदेव सांगतात, अध्यात्मदीपमती तितिरिशतां तनोंधम संसारिणः करुणया पुराण गुह्यम तम व्याससून उपयामि गुरुमुनीनाम. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळे. साधूकडे गेल्यानंतर त्यांच्या हातापायाला तुम्ही कुठेही स्पर्श केला, त्यांच्या हाताला लागला तरी तुमचं कल्याण आहे, त्यांच्या पायाला लागला तरी कल्याण आहे, त्यांचा स्पर्श झाला तरी तुमचं सोनं होईल. अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जडे, सायुज्यता जडे मोक्ष सायुज्यता. तुमचं आमचं अंतःकरण भक्तीच्या सुगंधाने भरून टाकतात. परीस जसा स्पर्श करून लोखंडाचं सोनं करतं, तसं महात्मा आपलंही सोनं करतं. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. दिवा जसा प्रकाश देतो, तसं साधू ज्ञानच देतो. ज्ञानच देतो, दुसऱ्या गोष्टी देत नाही. सुरीवर काकडी पडली काय, काकडीवर सुरी पडली काय, तुकडे काकडीचेच होतात. तसं तुम्ही साधू जवळ गेलात काय, आणि साधू तुमच्या जवळ आला काय, ज्ञान तुम्हालाच देणार आहेत. विठ्ठल दीपा नाही पाठीपोटी अंधकार. दिव्यात मागे पुढे अंधकार. मी प्रमाण दिलं. प्रमाण यासाठी दिलं, करी साधका निष्पाप. एकच उदाहरण सांगतो, लक्षात येईल. बरीच उदाहरण आहे, पण एक मला आवडतं म्हणून सांगतो. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवान दत्तात्रयांनी जे 25 गुरु सांगितले, म्हणाल महाराज 24 सांगितलं, तुम्ही 25 कुठून आणले? 25 गुरु म्हणजे देहाला पण 25वा गुरु मानलं. तैसे येणीची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना आईर धारी चिरा पडे. 2 तास तुम्ही बसलात, ही शरीराने दिलेली 7 आहे. 7 आहे. 2 मिनिटं लोकांना आईबापाजवळ बसायला वेळ नाही, कीर्तनात 2 तास बसतात. आणि जी मंडळी, भावी गुणीजन मंडळी कीर्तनात 2 तास बसतात, त्यांना काहीतरी इनपुट आउटपुट दिलं पाहिजे. नाही तर व्यासपीठ त्या महाराजाला आउट करतं. विठ्ठल हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. विषय पिंगला नावाची वेश्येच आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून सजून धजून बसली, पहाटेचे 3 वाजले. आज तिच्याकडे कोणी फिरकलं नाही. 9 तास एका पुरुषाची वाट पाहते. नेहमी येणारे आले नाही, नवीन कोणी आले नाही. बऱ्याच जणांना आणूनही विनय करून पाहिला, कोणी आलं नाही. तासाला तिच्या मनात चांगला विचार येत होता. मी चांगल्या स्त्री जन्माला आले, दिसायला सुंदर आहे, माझा आवाज चांगला होता, मी भजन करू शकले असते, मी एखाद्या कुलीन घराण्यात लग्न केलं असतं, आणि जर कदाचित वैधव्य आलं असतं तरी मला समाजात मान असता.
आणि सौभाग्याचं मरण आलं असतं तर महादेवाच्या दारात जागा मिळाली असती. पण मी शरीराचा व्यापार केला, खूप वाईट केलं. चांगले विचार येतात, अजून पुढे जाऊन सांगू, चांगले विचार सप्त्यातच येतात. काला झाल्यावर कुठं जातात काय माहीत. चांगले विचार सप्त्यात येतात. पुढच्या वर्षी आपण 2 पंक्ती द्यायच्या, कळलं का? पुढच्या वर्षामध्ये एवढ्या आपण काय द्यायला पाहिजे, आपण पास, 2 हस्तक आणि 3रं मस्तक, असे काही बहादर असतात. चालत नाही, चालत नाही. ज्याची 10,000 द्यायची ताकद आहे त्याने 100 दिले तरी चालत नाही, आणि ज्याची 100 द्यायची ताकद आहे त्याने 1000 दिले तरी चालत नाही. ज्याची जेवढी ताकद आहे तेवढेच दिले पाहिजे. जावयाने मागितले तेवढे देता की नाही, नातवाने खाऊला मागितले तेवढे देता की नाही, बायकोने मागितल्यावर ऑनलाईन खरेदी करता की नाही. हा, याला म्हणा तेरी चूप मेरी चूप. मग साधूला आणि देवाला द्यायला का रडता? विठ्ठला विठाला 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 तिला वाटायचं खरंच आप आपण्या घात कर, शत्रू मी झालो दावेदार, तू तव कृपेचा सागर, उत्तरी पार तुका म्हणे. योगायोगाने पहाटे 3 नंतर दत्तात्रय तिच्या दारावरून चालले होते. जसे रात्री 12 नंतर पोलीस गस्त घालतात कुठे गुन्हा होऊ नये म्हणून, तसं पहाटे 3 ते 5:30 या वेळेमध्ये दत्तात्रय, अत्री, वामन, नारद, दुर्वासा असे दिव्य महात्मे या पृथ्वीवर गस्त घालतात. एखादी पवित्र स्त्री पाहिली, ती जर गरोदर असेल तर तिच्या गर्भावर कृपा करतात किंवा स्वतः गर्भात राहून अवतार धारण करतात, तेव्हा असे महात्मे येतात. विठाला सोपं नाहीये, ऐकायला बरं वाटतं. कथा यासाठीच ऐकायची असते. आपण फक्त ती कथा म्हणजे नळी फुंकली सोनारी असं हे ऐकलंच होतं आम्ही. हे ऐकण्यासाठी नाहीये, त्याच्यातला गाभा जाणता यावा, हा मुद्दा आहे. मुद्दा दागिने तेच आहेत, पण सौभाग्यवती स्त्रीच्या शरीरावर त्याचा मान आहे, त्याचा मान आहे, त्याची खरी शोभा आहे. वेश्येच्या अंगावर तेच दागिने आहेत, पण ते शोभत नाहीत, शोभत नाही. दुष्टाला फाउंडेशन लावता येतं, कळलं का? साधूने काही नाही लावलं तरी सुंदर दिसतो. तुम्ही काय ते तुमच्या चेहऱ्यावरच दिसतं. तुमचा तासाला डीपी बदलतो, काय सांगू विठ्ठल. काही जण दिवसातून 10 वेळा आरशात बघतात. मला वाटतं तो लाजून फुटत असेल. आणि काही एकदाही बघत नाही, उलट सांगतात मी कशाला आरशात पाहू, काय घमेंड आहे. मुखडा क्या देखे दर्पण में, दया धर्म नहीं मन में, मुखडा क्या देखे दर्पण में. चेहऱ्यावर तुमच्या ते दिसतं. तुम्ही साधू आहात की संधी साधू आहात, चेहऱ्यावर दिसतं ते. जेवलेल्या माणसाचा चेहरा बघा, टेन्शन मध्ये असलेल्या माणसाचा चेहरा बघा, भुकेल्या माणसाचा चेहरा बघा, आणि समाधानी माणसाचा चेहरा बघा. ज्याला फार वाटतं ना मी सुंदर आहे, त्याने आधार कार्डचा फोटो बघा. आणि जो फार दुःखी आहे त्याने लग्नाचा अल्बम बघा. पण पुन्हा लक्षात घ्या, जरी लग्नाचा अल्बम असला तरी त्या काळात मी वाघ होतो, आता पिंजऱ्यात आहे. रिंग मास्टरच्या हातात आसूड आहे. विठ्ठल भगवान दत्तात्रय दारावरून गेले. मग दत्तात्रय तिच्याकडे पाहत नाही, तिच्याशी बोलत नाही, तिचंही लक्ष नाही. पण दत्तात्रयाचा वारा लागला हो. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले पिटला पात कांचा थारा, कळी काळा सिधा कदरा. वारा लागला दत्तात्रयाचा. घरात गेली,
स्नान केलं, पिवळं वस्त्र परिधान केलं, निर्णय पक्का झाला. शेवटचे दिवसी धरणे दरीन बाप रखुमा देवी बराबळीची साधी. सांगितलं देवा मी तुला मिळवीन. देवाने तिला स्वीकारलं. जसे मंत्रालयाला आग लागल्यावर फायली जळतात तशा तिच्या मागच्या फायली जाळल्या आणि तिला आपलं केलं. विठ्ठल माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, दत्तात्रयाचा वारा लागला तर पिंगला बदलू शकते आणि जे साधू जवळ आहेत ते किती बदलू शकतात. अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, संताची संगती, संगतीने होय शांती मत बापा, तेने होय शांती मत बापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. तेने होय शांती महापापा, तेने होय शांती महापापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. क्या बात. त्यातल्या त्यात बेसूर चालेल पण आसूर चालत नाही. नुसता दत्तात्रयाचा वारा लागला तर इतकं जीवन बदललं. अजून गंमत सांगतो. 12 वाजले तरी चालतील ना. वा वा. झोपता येईल एवढी जागा आहे इथे. शिवलामृत 11वा अध्याय. महानंदा नावाची वेश्या, मुक्तकेशी, कान्होपात्रा, तुकोबरायच्या गावात भंडारा डोंगरावर तुकोबरायला भुलवण्यासाठी गेलेली गणिका हे जर बदलू शकतात तर पिंगला नुसत्या वाऱ्यात बदलली. संत प्रकाश देतात म्हणजे काय देतात? नुसता वारा लागला तरी ज्ञान होतं. संत ज्ञान स्वरूप आहेत. गीतेच्या भाषेत सांगू, यो मामजमनादींच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. एर माणूस पडते भांब लौकिक भागू. फक्त ते दिसायला माणूस आहेत, असायला देवच आहेत बाबा. हे त्याचं उत्तर आहे. जी माणसं ज्ञान देतात ती ज्ञान देणारी माणसं परखड नसावीत. ती पाखरासारखी माया करणारी असावीत. म्हणजे त्यांची वाणी गोड असावी. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. म्हणून साखर सर्वांगी गोड सांग. मराठवाड्यात म्हण आहे, समाज साखरेची साल काढणारा आहे. विठ्ठल साखर पूर्वेकडून गोड आहे का पश्चिमेकडून गोड आहे? सर्वांगाने गोड आहे. तसं साधू सर्वांगाने पूर्ण पवित्र आहे. ज्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला साखरेसारखी गोडी मिळेल, त्या गोडी बरोबर प्रकाश म्हणजे ज्ञान मिळेल. त्या ज्ञानाबरोबर तुम्हाला चैतन्य प्राप्त होईल, तुम्हाला शिवस्वरूप प्राप्त होईल आणि तुम्ही सुद्धा त्या महात्म्यासारखे उदार व्हाल. त्याचं नाव चंदन, त्याचं नाव परीस, त्याचं नाव दीप आणि त्याचं नाव साखर. साखर चांगली की वाईट? शुगर झालेल्या माणसाला विचारा. आम्हाला देवानी, डॉक्टरनी साखरेच्या पोत्यावर बसायला मनाई केली. माझ्या वर्गात एक मैत्रीण होती माझी, वारली बिचारी. नवऱ्याने मारून टाकली तिला, मारून टाकली. थोडी अभ्यासात कच्ची होती पण दिसायला सुंदर होती, म्हणून मग नवऱ्याने मारून टाकली तिला, संशयाने मारून टाकली. ते पूर्वी शाळेत म्हणी यायच्या, साखरेचे खाणार, साखरेचे खाणार
तिने लिहिलं त्याला जंत होणार. ती पण पास झाली. विठ्ठल हे मग जुळलं बस झालं, काय करायचंय. विनोदाचा भाग सोडून द्या. सांगायचा मुद्दा असा आहे, ज्याच्याकडे गेल्यानंतर तुमची वाणी पवित्र गोड होते, प्रासादिक होते. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे मोहे जन्मी. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ तुकव तुके. आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, अमृत वचने, अमृत वचने. ज्या वचनामध्ये साखरेसारखी गोडी आहे आणि अमृतासारखी ताकद आहे, त्या वचनाला ताकद का म्हणायचं? कारण दिव्यासारखा प्रकाश आहे, आत्मप्रकाश. म्हणून आत्मप्रभानीच नवी, ठेची करोनी ठाण दिवी. इंद्रिया चोरोनी जेवी, तयासीच फावी. ही जी ताकद आहे ती दीपा नाही पाठी पोटी. असे जे आहेत अशा महात्म्याला सज्जन म्हणतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा चंदनामध्ये, परिसामध्ये, दिव्यामध्ये आणि विशेषतः साखरेमध्ये अवगुण नाहीत, तसं तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनाच्या काय व्याख्या आहेत ह्या 2-3 एका वाक्यात पाहायच्या आणि थांबायचं. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपा जाण तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. आपली कीव काकुळती येऊन सांगतात, आपली आठवण तिथं देवाजवळ काढतात, त्यांना संत म्हणा. क्षेत्रात असले तरी आपली आठवण काढतात, त्यांना संत म्हणा. आणखी सज्जन कोणाला म्हणायचं? मृद सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित, तैसे सज्जनाचे चित. तोची साधू ओळखावा देव तेथे जाना, तोचे साधू ओळखावा देव तेथे जाना. लोणी तापवल्यावर वितळतं. दुःखवे आणि काचा दुःख, याचं नाव साधू, याचं नाव सज्जन. संत हृदय नवनीत समाना. लोणी आतून बाहेरून मऊ आणि पवित्र असतं. जो आतून बाहेरून मऊ आणि पवित्र आहे त्याचं नाव आहे सज्जन. जो कृपाळू आहे तो सज्जन. आणखी सज्जन कोण? चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो. अरे जे लोकीचा चंद्रक्षय रोगी, या लोकातला चंद्रक्षय रोगी आहे. अमावस्येपर्यंत कमी होत जातो, पौर्णिमेपर्यंत वाढत जातो. फॉलोवर वाढले की फुगत जातो, फॉलोवर कमी झाले की
जी गावीचा चंद्रक्षय रोगी. या चंद्राला डाग आहे पण संत रूपी चंद्राला डाग नाही, ते वाढत नाही, कमी नाही. चंद्रमे जे अलांछन निष्कलंक आहे. मार्तंड जे तापहीन, हा सूर्य ताप देतो पण ते ताप हरण करतात. हा देखिल्या चरण वैष्णव, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांची. गंगा तापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तदा पापम पापम च दैन्यंच हरती श्री गुरुदर्शनात. हे वैशिष्ट्य. चंद्रमेजी लांछ मार्तंडजी तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सगळ्यांचे सोयरे आहेत. का सोयरे आहेत? कारण त्यांना माहिती आहे भूती देव म्हणून नमितो या जना, भिन्न हे भावना. सर्व ठिकाणी देव पाहण्याची दृष्टी त्यांना आहे. दृष्टी आहे, आपल्याला ती नजर आली पाहिजे. बरं, आपण कथा कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून हे शिकायचं आहे. देव आपल्याला नजर देतो, नजर देतो. आणि ज्याला देव नजर देतो ना त्याला जगाची नजर लागते. जगाची नजर लागली पाहिजे. देवाला ज्याची नजर लागली, ज्याला साधूची नजर लागली, त्याला देवाची जगाची नजर लागते. आणि ज्याला जगाची नजर लागते तो देवामध्ये रमतो. एही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते, आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. बुद्धिमान माणसं संसारात रमत नाही, जे रमले ते बुद्धिमान नाहीत. हे त्याचं उत्तर आहे. ही स्थिती ज्यांची आहे ते तुका म्हणे तैसा, सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पाहता म्हणजे वर पाहिलं तरी दिसत नाही, आणि पाहता म्हणजे विचार करून पाहिलं तरी दिसत नाही. मुलगी बघायला जे जातात त्यांच्यामध्ये काही माता भगिनी असतात, काही पुरुष असतात. बरोबर आहे ना? कसं तुमच्याकडे कसं काय? तुमच्याकडे कसं काय? असंच आहे ना? बरं, जे पुरुष असतात ते ओट्यावर ठेविले अनंते, आणि ज्या माता भगिनी त्या अगदी किचन पर्यंत जातात. आणि किचन पर्यंत ज्या जाणाऱ्या असतात ना, त्या मशेरीची डबी कुठं आहे तिथं बघून येतात. बोला. आणि मग ते मुलाकडे येतात, आम्ही पाहिली, तुम्ही पहा, जमण्यासारखं दिसत नाही. कळलं का? कसं काय? म्हणजे मुलगी सुंदर नाही का? सुंदर आहे. उंची म्हणजे उंची चांगली आहे. शिकलेली नाही का? म्हणजे शिकलेली आहे. बोबडी आहे का? म्हणजे चांगली बोलतीये. पांढऱ्या पायाची आहे का? म्हणजे काय? सपाट पायाची, पांढऱ्या पायाची, काय कसं काय? तिला काय पोहे जमतात का? चहा जमतो का? सगळं जमतंय. मग का पहा जमत नाही असं म्हणता तुम्ही? जमण्यासारखं दिसत नाही पहा असं का म्हणता? ते म्हणले त्यांच्या घरात मशेरीची डबी आहे. मग तिची आई लावत असेल, त्याच्यात काय झालं? एवढ्या एका शब्दावरून सोयरीक मोडतात की नाही? तर एवढी एक तिथं ती डबी पाहून जर तुम्ही सोयरीक मोडत असाल तर पाहणाऱ्याचा दोष आहे की नाही? एखाद्या पाहुण्या जर विसरून गेला असेल तर काय करता? आमच्या कोकणात एक मुलगी बघायला गेला, आणि योगायोगाने मुलगी शाळेत गेली होती, कॉलेजला गेली होती, उशीर झाला. एक एक्स्ट्रा क्लास होता. आता कुठला क्लास होता देवालाच माहिती. एक्स्ट्रा क्लासला थांबली, तिला यायला उशीर होता. मग मुलीकडचे सांगायला लागले तुम्ही उद्या या. तर म्हणलं नाही, मला मुलगी बघूनच जायचे. 3 तास बसले घरात. आता त्या बिचाऱ्यांची धावपळ, पोहे संपले, भजे संपले. आता मुलाबरोबर काही मित्र होते, काही नातेवाईक होते. मुलाने आता थोडासा विचार करून बोलावा की नाही, फोटो दाखवा, काही नाही. तो म्हणला मुलगी नाही तर मुलीची आई दाखवा. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ त्याच्या आईच्या चेहऱ्या पट्ट्यावरून ती तशी असेल असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. कळलं का? याला मध्यम पदलोपी समास म्हणतात. विठाल हे जे मित्र होते ते पळून गेले. ते म्हणले परत ही माघारी, तुझ्याबरोबर आम्ही येत नाही, फुकट मार खायचं. कुठं काय बोलावं हे कळलं पाहिजे. तसं पाहता अवगुण मिळेची झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करू. सेवेला विराम. एखादा शब्द वेडावाकडा चुकीचा गेला असेल उदाहरण तकडे क्षमा करा. योग्य असेल ते ज्ञानोप बरायचं तो खूप बरायचं गुरुजनांचं आहे. आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते
करून घ्यावे तुमते विणे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मज चरणी दातारा नित्य ठेवा छोटी चाल म्हणायची तुका म्हणे तैसा सज्जनापासून 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 वाहता दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठो कोटी अंधकार दीपनाई पाठो कोटी अंधकार सर्वांगी साखरांगी गोड सर्वांगी साखरांगी गोड सर्वांगी साखर अवघी गोड अवघी गोड सर्वांगी साखर सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड
साखर अवघी गोड साखर अवघी गोड आ, 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 सर्वांगी साखर सर्वांगी साखर सर्वांगी साखर सर्वांगी साखर अवघी गोड अवघी गोड साखर अवघी गोड साखर अवघी गोड साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपानाई पाठी मोठी अंधकार दीपानाई पाठी मोठी अंधकार दीपानाई पाठी मोठी अंधकार दीपानाई पाठी मोठी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोर जय गंगावतरी स्वीकाराल की एक करा सत्य बोला धर्माचं आचरण करा परस्त्रीला माता समजा परधनाला विष माना अपमान सहन करायला शिका मान द्यायला शिका गाई बैल जमीन विकू नका देवाचं नाव घेत घेत घरी जा देवाचं नाव घेत घेत झोपा देवाचं नाव घेत घेत उठा नाहीच कळालं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा लग्नानंतर जय श्रीराम म्हणा कळण्यासारखं आणखी एक करा आणखी एक करा बोलताना असं बोला आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला बोल ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल आणखी एक करा जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका डोकं लावायचं असेल डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका डोकं ठेवायचंच असेल तर तुका म्हणे नेणू युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोली पुन्हा एकदा मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनीवर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत सिय राममय सब जग जानी करहूँ प्रणाम जोरी जुग पानी करहूँ प्रणाम जोरी जुग पानी महाराजजी यांची काही नावं लक्षात नाहीत मला विधाते महाराज विधाते बरोबर हनुमान महाराज हा आता तुम्ही हनुमान म्हटलं तरी चालते तुमचा काय प्रश्न आम्ही काय हनुमान लावू शकत नाही आता पण आनंद वाटला आपल्या सर्वांची भेट झाली एका योगायोगाने भेटी होतात आणि ह्याच भेटी भगवंतापर्यंत नेतात या भेटीतून भगवंत भेटला पाहिजे या भेटीतून भगवंतापर्यंत गेलं पाहिजे या भेटी जर आपल्याला घराकडे नेत असेल तर बांधिलकी आहे ती सुटली पाहिजे हे लक्षात घ्या पुन्हा एकदा आणि शिष्टम मधुरम वा काही ठिकाणी असं वाटतं उगीच तारीख घेतली पण सगळ्यांना पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत आयुष्य करी उणे परी मजा वडो कीर्तन नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल